हॅलो भाई लोगो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आजचा चॅनल फुल बेकार आहे. आत्ताच कल्याणवरनं आम्ही दोघं आलो आहे. याच्या घरी काय माहीत नाही, यांनी माझे कपडे घेतले आहे. मैदानात बसलेलो, दादाचा एक प्लॅन झाला की सप्तशृंगीला जाऊया. सुभाषदा करून एक आहे मोठा आमच्या इथे त्याचा, आणि आम्ही 4-5 जण आहेत आम्ही. अचानक प्लॅन झाला, बॅग भरली, आम्ही आलो आहे. याच्या घरी काही घंटा माहीत नाही. आता बघूया कसं होतं सीन, पण दाखवतो पूर्ण ब्लॉगमध्ये. याच्या घरी अजूनही माहीत नाही हा आमच्यासोबत आला आहे. समजेल मला उद्या माझ्यासोबत काय होणार आहे ते. याचा गेमच होणार आहे उद्या. याच्या आईला जेव्हा कळेल तेव्हा. उद्या दुपारपर्यंत आम्ही रिटर्न आहे, आणि परवा मला जायचं गावी. वाजले किती रे आता वाजले आहेत आय थिंक 1 झाले असतील. नाही आता आय थिंक झाले डॉट 140 झाले आहेत. 140 डॉट म्हणजे 2:20 मिनिटं आहे. आम्ही आता चालत, सुभाषाची गाडी आहे पुढे, 4 व्हीलर, तर 4 व्हीलरनी जाणार आहे. या भाड्याने माझे कपडे घेतले. मी खरं बोलू तर मी नव्हतो येणार, मी घरीच जाणार होतो. आता मित्र बोलला की चल आता एवढं केलं. आता बोललो सप्तशृंगी देवीने बोलवलंय तर जाऊया. आता मला पण परवा गावी जायचं आहे, मला पण माहिती आहे. मी पण परवा गावी जाणार आहे. तिकीट बुक आहे माझी पूर्ण. परवा गावी निघायचं बॅग. आणि आता काय प्लॅन बिन काय झाला नाही. जे झालं ते अचानक भयानक झाले. देवींनी बोलवलं, चाललो आहे. अचानक भयानक खतरनाक प्लॅन भाई. दिसत नाही रे ते. गाडी लावलं शेरे पंजाबला नाक्यावर. आमच्या एरियामध्ये शेरे पंजाबचा नाका आहे, तिकडे गाडी आहे दादाची 4 व्हीलर. त्या गाडीमध्ये बसून आम्ही जाणार आहे. भाऊ तुला काय म्हणायचं आहे? जेव्हा तुला घरी उद्या कळेल, माझ्या घरी जेव्हा कळेल तर कलेश होईल. कळेश होणार आहे. देवीचा बुलावा आलाय भाई. मित्राचं नाव घेणार की मी सांगेन की मला सिद्धेशनी जबरदस्ती केली, चल बोलला म्हणजे चल. आता मी मित्राखाती बोललो, आता चल मी आता येतो म्हणून. पण मी शिव्या काय एकटा खाणार नाही, मी तुलाही शिव्या खायला लावणार. ऑर्गन करतो, बघूया काय ते कसं होतंय. माझे पप्पा तर रागात बोलले आहे. हा ठीक आहे, जा काय बोलले ना पुढे. उद्या मी गावी जाणार माहिती आहे भाई. काय बोललेत नाही पुढे मला, आणि म्हणजे एक शब्दांनी एवढं काय बोलले नाही की मला पण जायचं 2 तारखेला रात्री गावी. त्यात मी आता एवढा मोठा भाव केलाय. आज पण मी बाहेर गेलो, उद्या पण मी बाहेर असणार. आज शनिवारी आम्ही कल्याणला गेलो, बर्थडे होता माझ्या बहिणीच्या मुलाचा म्हणून. आणि आता आम्ही चाललोय नाशिक. आणि परत मला 2 तारखेला गावी जायचंय. आणि परत त्याला 2ला, मला 1ला जायचं. सकाळी माझी 7:10ची ट्रेन आहे. तर एवढं सगळं मॅनेज कसं करू आम्ही? घरात तर मचमच होणार आहे, त्यासाठी मी तयार आहे आता. स्वतः मला घट्ट धरलंय की दुसऱ्या जीवित जाऊन शिवाय खायच्याच आहेत. आणि प्लस हे पण माझे जाणार आहे 2 तारखेला गावी. ही टी शर्ट माझी आहे. त्यानंतर येणार तेव्हा पण मला शिव्या खायच्याच आहेत. सो बघू कुठल्या शिव्या खाईन मी, नवीन प्रकारच्या. तुला एक शिव्या खाणार आहे तो. घरात ना काढलं ना भाऊ, ते प्रॉपर्टी मानावर करायला बोलायला. नाही असं काय गरज पडणार नाही. दोन भाऊ माझे आहेत, तो त्यात काय तुला काय भेटणार नाही भाऊ. आणि तू येऊ पण नको मागायला. हवा तर तुझ्याकडे मागायला मी, तुझा दादा बाहेर आहे. बघूया कसं काय होतंय बे. काम नाही आता झाला नाही एक बॉ झालाय. बॉ एकदम थप्पा असणार असेल ना, लवकरच घेऊ आपण गाडी भावा. छोटे छोटे क्लिप टाकतो मध्ये मध्ये भाई, तुम्हाला आवडेलच. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा, शेअर करा. आता अजून एक बॉस आलाय, गाडी एरियातच आहे आणि आम्ही एवढं चालत आलो आणि एवढं धावपळ करून पण आम्ही साथ देतो. फायदा आहे का आमच्या लोकांचा? कोण बघा माझा, सकाळी पण गाडी चालवली, येताना मला मीच गाडी चालवली ना, आता मलाच गाडी चालवावी लागणार आहे. एवढं चालवलं नंतर गाडी खाली तरी म्हणजे आपलाय. आणि आम्ही ना लिटरली दाखवतो मी. माझ्या मागे व्ह्यू बघशाल,
हा पूर्ण रोड आहे ना किती 500 मीटर तरी असेल ना 500 मीटर भाई चालत आहे दोघे त्यात ते वजन घेऊन आलोय मी दोही बॅग 500 नाही रे 200-300 मीटर असेल 500 हा 500 असेल 500 मीटर चालवत आहे आणि सगळ्या गाडी जवळ आहे सीन चालू व्हायच्या आधी सीन म्हणजे उद्या वेगळा सीन होणार माझ्यासोबत. उद्या तुझे ना भावा एल लागणार आहे एल. असे पण माझ्या आयुष्यामध्ये यायला लागलेच आहेत. तर मी बोललो आता जातोय ना काय तर मी चांगल्या मनाने जातो. अजून काय आपण सगळी कामं चांगल्याच मनाने करतो बाबा. पण कधी सक्सेस होणार आपण त्या कामांमध्ये होणार भावा सक्सेस. तू का टेन्शन घेतो मी असताना भावा. तू हा म्हणतो टेन्शन घेतो. त्यात मी घेतलं पाहिजे असतं टेन्शन भावा. तू असताना मला किती त्रास व्हायला लागतो. किती माझ्या लाईफ मध्ये जेवढे प्रॉब्लेम आहे तुझ्यामुळेच आहेत. तू लवकर ब्लॉगर पण पैसा कमव आणि भावाला गाडी बिडी गिफ्ट कर बर्थडेला. बस तुझ्या ही पहिली गोष्ट भावा. बर्थडे भावाचा ज्या दिवशी बर्थडे त्या दिवशी विश करायचा असतो. दुसऱ्या दिवशी विश करायचं नसतं. हे बोलायची गरज नव्हती. हे मला बोलायचं होतं मी आज बोललो. बोलायची गरज नव्हती लोक. हे चल ठीक आहे बोलायची गरज नाही. त्याला आता मी काय बोलतो स्विगी कर काय खायला मागव जरा आपल्याला. तर खायला बिला काय ना भाई मी पण आलो आहे. भाई तू आम्ही दोघं जेवून आलो. भाकऱ्या खाल्ल्या 2 भाकऱ्या दोघांनी खाल्ल्यात. गाडीवर बाईकवर झोप लागेल म्हणून कल्याणवर निघून डायरेक्ट इथे आलो एरियात. तर बघूया गाडी आलेली आहे. तो नीतू येतोय अजून एक पार्टनर आमचा. अचानक भयानक झालेला प्लॅन आहे. अचानक भयानक निघालेलो आहे. हमाल हमाल बेड बनवतोय. अजून एक जण आहे येतोय तो पण तो कुठे काय माहित. तो एक डाय खेळतोय. एक डाव भूताचा. एवढ्यात तुम्ही ऑर्डर केली असती भावा. चल बे मागवला असतो एवढ्यात. तुला काय म्हणायचं अचानक भयानक प्लॅन बद्दल. बोलला नाही तू काहीतरी बोलतो काहीतरी बोलला. कुठे असतंय शिव्या न द्यायचे रे. शिव्या न द्यायचे बाबा. शिव्या द्यायचे घरचे बघतायत. घरचे पण बघतात. आता निघालोय भावाने जागा अडवली आहे मागची झोपायला. मस्त पद्धतीची जागा आहे. अजून एक बंद आहे आमचा चालत चालत. तर बघूया तर निघायची तयारी चालू आहे. सगळे एक एक करून इथं 1 2 3 4 5 6 बंदे टोटल. आम्ही 6. फ्लॅट म्हणजे पाय पुढे टाकून फ्लॅट देणार. बाय 4 काय करणार आता. येणारच आहे मच्छर. शिव्या नको देऊ रे बाबा. पप्पा बघतात ब्लॉग. शिव्या घालतात मला. घालू नका म्हणजे एवढेच आहे. ही लाईट उघडी आहे ना. तू बोललास एक शब्द नाही एवढ्या थंडी वाजते. ब्लॉगर पण निघाला मला थंडीमध्ये. मसाला भात झाले की चिडी वाजले किती 5. थंडी आहे. फोडणीचा भात.
कशी झोपलोय ना ते दिसलं पाहिजे आपण कसे झोपलोय ना ते आणि बोलतो व्हिडिओ चालू घर तू व्हिडिओ चालू केला लाजतो अरे असं लाजे झोप कसा झोपलायस ते दाखवायचं मागे आपण रुपयाच्या अजून अजून जाईल ना हा पण मी डायरेक्ट काढायला ना बघत मग लाजले ना की मजा नाही आपल्या इथे वर जायचं ना इथे बस 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 जाऊ दे मांगे जाऊ द्या नीतो थोडी बस राहू दे बस बस शेवटी पोचलोय मस्त पद्धतशीर झोपलो आम्ही दोघं पद्धतशीर झोपलोय मागे आता उठलोय घरी झोपल्यावर का वाटतंय तुला जायचंय कुठे माझा हे नाही अंघोळीला कुठे जायचं आता अरे अंघोळीला कुठे विचारलं सूरज आपण हा हे बघ मागे तुम्ही बघू शकतात लाईन लावतील नाही लोक आता पहिला जाऊन अंघोळ करणार आणि मग वर जाणार हे सूरज कुल दादा गेला कुठे साहेबांना हरायला झाले अरे तुझ्या मंदबुद्धी आहे बे. पद्धतशीर झोपला आहे बघितला ना मजबूत आहे रोड काय तुम्ही उठले पाहिजे होते तुला घाट आहे जाताना तुझ्यावर अरे काय घाट आता कुठे दादा कुठे गेला अरे दादाला तो तिथे तो तोच आहे ना नाही तो वेगळा आहे तो सेम जॅकेट आहे फक्त वेगळा माणूस आहे आता रूमवर ना निघालो आम्ही झोपेत ना उठून सगळे अंघोळ फ्रेश बिश होऊन सुभाषा चप्पल काढून निघालोय 500 पायऱ्या चढणार आहे 500 पायऱ्या 500 पायऱ्या चढायचं ना आपल्याला हो 500 पायऱ्या चढायचं चढणार ना म्हणजे काय नक्की चप्पल आम्ही तिथेच काढले काढले तुम्ही हा बघू आता निघालो पायी दर्शन आईच्या गेलं दर्शन ए बाबू पडला नाही बे मारा ना ती विषय असं तर हे लागेल तुम्हाला आपल्या बिल्डिंगचं काम चालू आहे इतकं तर जायचंय 500 पायऱ्या 500 पायऱ्या चढायच्या आता आम्हाला टोटल 500 पायऱ्या
याला का बोलतो तरी नीतू रोपवे ना हा रोपवेने नाही जात पण आम्ही पद्धतशीर हे मस्त केलंय ना भारी वाटतंय चवानी नीतू पळतो नीतू पळतो कमेंट पास करतील ना रे. हा कोण आहे हा निळावाला कोण आहे अरे सुरुवात इकडनं आहे 500 पायऱ्यांची सुरुवात चार पायऱ्या चढलो आहे श्री गुरुदेव दत्त गिरणारी गिरणार आई सप्तशृंगी काही हँडस्पिन भरत चालली 134 श्री गुरुदेव आता बोल पायरी नंबर तू काय वाजता 175 लिहिलं इथे ती बारीक क्रमांक बारीक आहे पायरी क्रमांक पायरी क्रमांक बारीक कुठे आहे? काय बारी ओपन बारीक म्हणजे ती विंडो आहे. कोणती ही आता आम्ही पोचलोय पायरी क्रमांक 175 वर थोड्याच वेळात पोचू आम्ही झालं पोचलो आलं एक आहे झट झट पटापट पट फट बारीला आलोय बारी क्रमांक 9 वर आलो होता बारी क्रमांक 9 दादा जोडून दे समोरचं घर समोर कोकण कडा दोनशे चढलो पण 300 चढायचं आता पटपट व्ह्यू बघा भाई बाहेर क्रमांक 9चा व्ह्यू आहे हाय हाय बाहेर क्रमांक 8 वर कुठलो भावा एकदम जोश मध्ये दादा बारी क्रमांक 8 वरती रामाच्या मंदिराचे दर्शन घेतो आता राम लक्ष्मण सीता माता आणि हनुमानजी बारी क्रमांक 8च्या इथे अचानक भयानक प्लॅन झालाय रात्री सुभाषाने रात्री अचानक भयानक प्लॅन बनवलाय रात्री निघालो आम्ही डायरेक्ट दर्शनाला देवीच्या तलाव तलाव दिसला लागतं म्हणजे जायला लागतं असं बोलत होतं जाताना लागतो आणि हा पायऱ्या चुकून चढला तर मागे सरांनी सांगितलं 3-3 पायऱ्या चढायच्या आहेत सर दाखवल्यात सोडून
दिसते हे वाढवा काय हे वरचं नसतं ना आणि पाऊस असतं ना हा जरा मस्त ना पावसात यायचं मग दर्शनाला. फुल रायगड. बारी क्रमांक 7. ए बारक्या तुला बोललो तुला काय म्हणायचंय? काय म्हणायचं नाही काय म्हणायचं? आम्ही वर कधी पोचतोय असं झालं. याची वाट बघतोय. लागतोय थकवा लागतोय. थकवा खूप लागतोय. शिंबूड पण निघतो नाकात ना माझ्या. तिथे ते 12 महिने गळती नदी आहे. भाई ट्रॅफिक आहे. बारीक क्रमांक 6 वर उठलो. बारीक क्रमांक 5 वर येऊन पोहोचलो लगेच. जोश आहे तेवढा अजून आपल्यात, हा त्याच्यामुळे चालतंय. आईचा बुलावा आलाय. आईचा बुलावा आलाय म्हणजे एवढा आलो होता. अजून किती बुलावा यायचा बाकी आहे? प्रॉपर नाही अजून गाभाऱ्यात जायचं बाकी होती. फटे फटे थांब. हे असेटला थांब. लाईन चेंज करूया. फायनल दादाचं शेवटचं शक्तीपीठ दर्शन. दादाला बुलावा आला, दादाने आम्हाला पण बुलावा आणला आणि आम्ही पण आलो आहे. आणि आम्हाला आईने बोलावून घेतला. हे राधाकृष्ण मंदिर. बारी क्रमांक 5 वरती आहे राधाकृष्ण मंदिर. एक बाऱ्या फटफट कमी करायचे. बारी क्रमांक 3 वर पोचायला आलो आता. भाई दत्तगुरु बारी क्रमांक 3 वरती विराजलेत. थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे भावांनो. नवीन बारी बनते इथे. बापरे शिव्या. आतमध्ये आम्ही आलो आता. ओम गणपते नमः. बारी क्रमांक 2. रोपवेची इंजिन भाई. बट तुमचा भावाला 500 पायऱ्या चढत. रोपवे असून पण आपण 500 पायऱ्या चढत आलो आहे. ती पब्लिक पूर्ण रोखण्याची. हा सगळी पब्लिक रोपवेने आली. आम्ही 500 पायऱ्या चढत. वरती बघा 518 पायरीवरती आहे. 10 मिनिटात 10 मिनिटात आम्हाला महाआरती भेटणार मी दरार आलेले. आलेलो आहे दर्शनाला. हे आई सप्तशृंगीचे दर्शन घ्या तुम्ही इकडून. थोडी गर्दी आहे थोडीफार. ठीक आहे. फायनली लाईनीत आलेलो आता. थोडे पुढे 15-20 मिनिटं इथे जातील. 15 मिनिटं जातील ना. मुवमेंट आहे. आपले जवानी भाऊ बोलले मुवमेंट आहे.
अरे यार काय लिहू हॅलो हा हो काय हॅलो हॅलो हा हो के हो के गर्दी का संपायचं नावच नाही VIP दर्शन दिसत नाही तुम्ही बाईक गुडघ्यावर आला पूर्ण 500 पायऱ्या चढत घेऊया अरे यार हा कुठे आला म्हणजे आई सप्तशृंगी माते की फायनल दर्शन झालंय पुढं साईडला काय बरं म्हणते फोटो फायनली दर्शन झालं आमचं वजा आता परत 500 पायऱ्या उतरायचं आपल्याला दर्शन चांगलं आलं पण दर्शन चांगलं आलं मस्त आरती मिळाली आरती पण भेटली दर्शन तर आपलं छानच चालू हा आता व्ह्यू बघा तू पाटलाला फोन कर कॉल केलेला मला आता कधी गेला होता तुम्ही आता जस्ट केलेला व्हिडिओ चालू म्हणून तो कट केला नाही उचलला ना दर्शन करून रिटर्न आम्ही आता 500 पायऱ्या उतरायच्या आपल्याला रिटर्न 500 पायऱ्या वा फेमस व्हायचं मला 500 मला फेमस होती मला फेमस होते व्हिडिओ बघ 500 काय ना ठीक आहे 10 मिनिटात चाललो आता परत 10 मिनिटं उतरू 0 मिनिटं उतरू मंदिर आहे हा आणि रोपते ना 700 रुपये रिटर्नचे 400 रुपये सिंगल आता पे करतो सगळ्यांचे पैसे तुम्ही येणार त्या भावाकडनंच घ्या हा भाव आहे ना आम्हाला दिला तिने आधी थोडा प्रसाद आम्हाला डिस्काउंट 1000 रुपयाचं घेतलं तिच्याकडनं सगळं आहे प्रसादाचं सगळं आहे एक्स्ट्रा पण देतो कुंकू पण आहे बाई 50 रुपये पाव किलो 50 रुपये 150 ला देतो माझं नाव घ्या 100 ला देईल आज रात्री येणार आज रात्री गोड भरला तू अरे ते तर तुझे 100 चा तू इथे खाल्लं तिथे उभा राहा त्या जवाननी 100 चा तिथे खाल्लं उभं राहा 100 रुपयाचा फक्त पेढा खाल्ला तर जेवण आता विचारू नका आपण हार कुठं नाही घेतला आई भगवत बोल हा आता उतरतोय खाली आई भगवती मार्केट खूप मोठा आहे भाई इथे हार काढला तो खिशात हात घालून पोरगाव आहे ना त्याच्या इथं चारी साईडला मार्केट आहे इकडे काय घेतलं तुझे घेतलं हा एकच घेतलं हा मंदिराकडे जाणार रस्ता आहे हा सर्दी झाली भाई इकडे फुल चिल वातावरण आहे एकदम
मला डमरू घे नको नावात होती. बोले बाबा. टेस्ट ड्राईव्ह. अच्छा एक इथे आहे काय? नाही चुकीचं पकडलं आता, चुकीचं पकडलं. हा 2 आहेत. एकाला हे आहे सगळं बघ. दोन्ही याला पाहिजे ना. चल 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 बस झालं. विचार करते नाही रे भाई. असं वाजून दाखवलं ना तर लोक अजून घेतील, म्हणजे थोडी मार्केटिंग पण होईल. वरचा कुठे गेला? पुरगी गेला भया. फायनली आता खाली आलो आम्ही. खाली आलोय. दर्शन झालेलं आहे पूर्ण नीट एकदम पद्धतशीर. शॉपिंग पण झालेली आहे दादाची. आता बघू शकतात. प्रसाद घेतला सगळ्यांना वाटायला. चलो त्या साईडला आहे बा, या साईडला वाटतं इकडनं. गाडी जेवणच आहे आता. दादा आईच्या गावात थंड पाण्यात पायडा आणि निघूया डायरेक्ट तिथे जाऊन तिथे आहे ना. असं काय सीन बघायला भेटेल वाटलं नव्हतं इथे. बहुतेक अंगात वारा आल्यासारखं वाटतंय का भूत झपटलेलं काढतात काय ठाऊक नाही. हे महादेवाचं मंदिर आहे मागे बघू शकतात. दादा एक मिनिट इथे डोकं ठेवायचं. ते आपले केस आहे डोक्याचे देवाच्या तोंडात. अच्छा. त्याच्यामुळे इकडे तरी त्याच होतं ते. नंदी महाराज. अरे फोटो नको काढू. ते बोलले चालेल. दर्शन द्यायला का मग देवाचा फोटो घ्या. तुमचा फोटो बाहेर काढा. वणीचं मंदिर पूर्ण डोंगर आहे. सप्तशृंगी मातेचा गड आहे. हे पूर्ण दगडाच आहे ना रे. पूर्ण कातळ आहे. नाही ना घरीच कुठं सकाळी घरीच ना आलं तर रात्री पण नाही. कोण आहे? हा बघा कामाने